चकलांबा पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली असून देशी विदेशी दारू जप्त करत अनेकांवर कारवाई केली आहे. सदर कारवाई शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता केली आहे. चकलांबा पोलिसांनी कारवाईचा पडदा उगारला असून विविध ठिकाणी कारवाई करत देशी विदेशी दारू जप्त करून काही ठिकाणी हातपट्टी रसायन नष्ट केले आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. चकलांबा पोलिसांनी मोठी कारवाई करून गैबीनगर येथील हातपट्टी अड्डा उद्ध्वस्त केला. तसेच हायवेच्या लगत असणाऱ्या धाब्यावर धाड टाकली. त्या ठिकाणी 6,990 रुपयाचे रसायन जागीच नष्ट केले. तसेच 21,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या 222 नंबरच्या हायवेवरती काही हॉटेल धाब्यावरती अवैध दारू विक्री होत आहे. अशी माहिती मिळताच खात्री करून स्वतः सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी धाड टाकली असता 222 हायवेवरील हॉटेल महाराजा, हॉटेल दिवे गार्डन, हॉटेल साई श्रद्धा यावर मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूचा साठा मिळून आल्याचे लगेच त्यांनी जप्त करून आरोपी नामे गोरख आसाराम जोगदंड, राहणार कोळगाव, जिल्हा बीड, रोहित दिलीप तुळवे, राहणार पेंडगाव, तालुका जिल्हा बीड, संतोष किशन जाधव, वय 32, राहणार गैबीनगर तांडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन दारूबंदी कायदा कलम 65E 65F नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बारगजे, पोलीस हवालदार येणे करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक तांगडे व अधिक कर्मचाऱ्यांनी केली आहे.